कोकणातल्या शिमगोत्सवाची सुरुवात होते ती ग्रामदेवतेच्या मंदिरात. देवाला कौल लागतो आणि ग्रामदेवतांच्या पालख्या सजू लागतात. कोकणात याला पालखीला रूप लागणं असं म्हणतात. पालखीत देवांचे मुखवटे लावले जातात आणि पारंपरिक वेशात देवांना सजवलं जातं. कोकणच्या शिमगोत्सवात रंग भरतात ती इथली पारंपरिक वाद्य, ढोल आणि ताशा. देवळातून बाहेर पडलेल्या ग्रामदेवतेच्या पालखीला मग प्रत्येक कोकणी माणूस अगदी डोक्यावर घेऊन नाचवतो. कोकणातल्या प्रत्येक गावात वेगवेगळ्या दिवसांना शिमगोत्सव साजरा होतो. गावातच सूरमाडाची होळी निश्चित केली जाते. त्यानंतर सगळा गाव मिळून सूरमाडाची ही प्रचंड होळी उचलत नाचवतच वर्षानुवर्षाच्या गावच्या निश्चित केलेल्या जागी आणतात आणि मग इथं सगळा गाव एकत्र येत सूरमाडाची ही प्रचंड होळी उभी करतो. शेकडो हात एकत्र येतात आणि इतकी मोठी होळी पाहता पाहता लीलया उभी राहते. विधिवत त्याची पूजा केली जाईल. त्याच्यानंतर इथे होम होईल. होमात मानकरी नारळ घालतात. त्यानंतर 7 कुंभाचा जो मान असतो तो होमाला पूर्ण ते भोवत्या घालून त्याच्यातून जे नारळ ठेवलेले असतात ते बाहेर काढतात आणि ते प्रसादाला 7 कुंभ घेऊन जातात. कोकणी माणूस आपल्या गावापासून कितीही दूर असला तरी तो या शिमगोत्सवासाठी आपल्या गावी परततोच. गावच्या पारंपरिक होळी खुंटावर होळी उभी केल्यावर गावचा होम पेटवला जातो. या होमात गावातल्या मराठा समाजाचे मानकरी आपली नारळं होमात ठेवतात. गावचे खोत होम प्रज्वलित करतात आणि मग वाणी समाज आपल्या हातातल्या मोठ्या काठ्यांनी या होमातून सर्व नारळ शोधून काढत आपल्या ताब्यात घेतात. असाच उत्साह पुढचे 10-15 दिवस जल्लोषात सुरू असलेला दिसेल. प्रणव कोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.